नमस्कार मंडळी, तूही रे माझा मित्र. या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की राकेश घरी आलेला असतो अंजलीसोबत आणि आता त्याचा तिथं खूप मोठा अपमान झालेला असतो. ते दोघं घर सोडून तिथून रागाने निघून जातात. घरी गेल्यानंतर मात्र दादा येतो तिथं आणि तो राकेशला धमकी देतो. तो म्हणतो, माझे पैसे मला पूर्ण परत कधी करणार आहेस? मग अर्णवकडून जे घेतलेले पैसे असतात 7 लाख रुपये, ते राजेश त्या माणसाला देऊन टाकतो. पण तिथं अचानक अंजली येते आणि ती थोडी घाबरून जाते. पण आता पैसे घेऊन दादा तिथून निघून जातो. आता राकेशला प्रश्न पडतो की आता पैसे परत अर्णवकडून कसे मिळवायचे. म्हणून आता राकेश एक प्लॅन करतो आणि अर्णवला कॉल करतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या ताईसोबत जर रंगपंचमी खेळायची असेल ना, तर तू मला आता 10 लाख रुपये दे आणि दाखवच मला. जर तुला 10 लाख रुपये द्यायचे नसेल ना, तर तू तुझ्या ताईला रंग लावूनच दाखव. आता हे चॅलेंज अर्णव ऍक्सेप्ट करतो आणि आता तिकडे रंगपंचमी खेळायला ताईसोबत तो ताईच्या घरापर्यंत पोहोचलेला असतो. आता तिथं ईश्वरी अर्णवला रंग लावून त्याचं तोंड एकदम बदलून टाकते आणि ती सुद्धा स्वतःला रंग लावून अंजली जवळ जाते आणि अंजलीला रंग लावते आणि हॅपी दिवाळी विश सुद्धा करते. अंजलीला समजतच नाही की ती ईश्वरी आहे. त्याच्यानंतर आता अर्णव सुद्धा अंजलीला रंग लावतो आणि अंजली सुद्धा त्याला रंग लावते. पण आता राजेशला अर्णवचं बोलणं आठवतं आणि त्याला कळतं की हा दुसरी तिसरी व्यक्ती नसून अर्णवच आहे. म्हणून तो आता अर्णव समोर जाऊन उभा राहतो आणि आता अंजली त्यांच्या दोघांकडे पाहू लागते. तुम्हाला काय वाटतंय, राजेश तमाशा करून परत अर्णवला अंजलीच्या नजरेतून उतरवेल की नाही? अंजलीला अर्णवचं सत्य समजेल की नाही? हे तुम्ही मला लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. बाय बाय.